नमस्कार. रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे ओल्या खोबऱ्याच्या वड्या म्हणजेच नारळाची बर्फी. तर ही बर्फी अगदी सहज कोणीही बनवेल इतकी साधी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघू शकताय बर्फी किती छान झाली आहे, पांढरी शुभ्र अशी. तुम्ही पहिल्यांदा जरी ही बर्फी बनवणार असाल तर तुम्हाला अगदी सहज बनवता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी मी खोबरं घेतलं आहे आणि खोबऱ्याची जी मागची बाजू असते काळपट बाजू ती काढून घेतली आहे. त्या खोबऱ्याचे आपल्याला असे पातळ काप करून घ्यायचे आहेत. मी ते या खोबऱ्याचे पातळ काप करून घेते आणि नंतर याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. इथे सगळ्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतल्यानंतर मी आता हे मिक्सरमधून थोडं थोडं बारीक करून घेत आहे. हे थोडं थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे म्हणजे सगळं खोबरं एकदम बारीक होतं आणि काप ही आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे, त्यामुळे खोबरं अगदी सहज बारीक होतं. तर या ठिकाणी मी कढईमध्ये 2 चमचे तूप घेत आहे. तूप गरम झालं की आपल्याला त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे बारीक केलेलं. ते तूप वितळले. आता यामध्ये मी जे बारीक केलेलं खोबरं होतं ते घालून 5 ते 10 मिनिटापर्यंत परतून घेणार आहे. खोबरं टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करायची आहे, नाहीतर खोबरं करपू शकतं. त्यामुळे तूप गरम झाल्यावर लगेच गॅसची फ्लेम बारीक करून त्यामध्ये नंतर खोबरं घालून घ्यायचं आहे. नंतर हे खोबरं आपल्याला 5 ते 10 मिनटं असंच लो फ्लेमवरती तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. यावेळेला करपण्याची खूप शक्यता असते, म्हणून तुम्ही घेतानाच जी जाड कढई आहे तीच घ्या, म्हणजे खोबरं करपणार नाही. आता मी इथे 5 ते 10 मिनटं हे खोबरं असं भाजून घेतलं आहे आणि मेजरमेंटप्रमाणे मी इथे ह्या 3 वाट्या बारीक केलेलं खोबरं घेतलं आहे आणि 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तर साखर आपल्याला यामध्ये घालून हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता, कारण साखर असल्यामुळे ती साखर वितळते, त्यामुळे खोबरे करपत नाही. परंतु हे सतत हलवत राहिलं पाहिजे. हे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने साखर वितळली की त्याचा पाक तयार व्हायला सुरू होतो. इथे तुम्ही बघू शकताय. तर 5 मिनटं मी मिक्स करून घेतले तर साखर आपली बऱ्यापैकी वितळलेली आहे. त्यामध्ये मी अर्धा कप इतकं दूध घालून घेतले आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला असं गॅसवरती मोठ्या गॅसवरती ढवळत राहायचं आहे. हे एकसारखं असंच ढवळत राहायचं आहे, नाहीतर जरा जरी खाली चिकटलं तर बर्फीचा कलर असा पांढरा शुभ्र येणार नाही. ते करपलेलं त्यामध्ये मिक्स झालं तर थोडा बर्फीचा कलर चेंज होऊ शकतो, म्हणून आपल्याला हे असं सतत मिक्स करत राहायचं आहे. साधारण 10 मिनटं इतका वेळ मी हे असंच मिक्स करून घेतले. हळूहळू त्यातला पाक जसा आटेल तसं हे बर्फीचं मिश्रण घट्ट होतं. तर तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटानंतर इथं थोडंसं घट्टपणा आलेलं आहे. अजून आपल्याला याला थोडा वेळ असंच ढवळत राहायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मिल्क पावडर वगैरे अजिबात काहीही घालायची गरज नाही. अशीच आपली बर्फी खूप छान होते. फक्त यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि काही ड्रायफ्रूट्स तुम्ही घालणार असाल तर घालू शकता. आता हे मिश्रण पूर्णपणे 5 मिनटं मी असंच मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. हे पूर्ण घट्ट झाले. जास्तही घट्ट होऊ द्यायचं नाही, नाहीतर त्या अजिबात वड्या बनत नाहीत, त्या पूर्ण कोरड्या होतात. इथे बघू शकताय तुम्ही कढईला हे अजिबात चिकटत नाही आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार होतो आहे का ते बघायचं आहे. त्यासाठी म्हणजे आपलं हे पूर्ण शिजलं आहे का नाही हे समजतं. या ठिकाणी मी असं थंड झाल्यावरती थोडं हातामध्ये असं त्याचा गोळा तयार होतो आहे का बघितलं तर तो गोळा अगदी सहज होतो आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही, म्हणजे हे बर्फीचं आपलं पूर्ण शिजलेलं आहे खोबरं. तर आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे.
तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालणार असाल तर घालू शकताय. तर एका प्लेटला मी इथे तूप लावून घेतलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही टाकू शकताय. मी इथं तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. म्हणजे काजू बदाम वगैरे पिस्ता असेल तर तेही टाकू शकताय तुम्ही. तर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स ह्याच्यावर टाकून आपल्याला ते गरम गरम असं थापून घ्यायचं आहे. तर ते गरम गरम यासाठी कारण ते जर थंड झालं तर ते खूप कोरडं होतं आणि त्याच्या वड्या व्यवस्थित होत नाहीत. म्हणून आपल्याला ते गरम गरम असं लगेच आपल्याला ते एका ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. मी ते ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत. आता त्यावरती आपल्याला हे सगळं सारण घालून आपल्याला हे व्यवस्थित ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. गरम गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात म्हणून मी हे असंच थापून घेते. तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता. वाटीला तूप लावून देखील तुम्ही हे थापू शकता. आपल्याला हे सगळं एकसारखं थापून घ्यायचं आहे म्हणजे वड्या अगदी एकसारख्या होतात. मी हे सगळं व्यवस्थित ताटाच्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित असं थापून घेत आहे. हे सगळं व्यवस्थित थापून घेतल्यानंतर आपल्याला याचे गरम गरमच असे बर्फीचे शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. म्हणजे थंड झाल्यानंतर ते लगेच निघतं, जास्त तुटत नाहीत बर्फ्या. तर मी हे ते उभ्या आडव्या अशा कट करून घेते. तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतात त्यामध्ये तुम्ही कट करू शकता, पण चौकोनी व्यवस्थित आणि छान दिसतात म्हणून मी इथे चौकोन अशा कट करून घेतल्या आहेत. आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर त्याच्या बर्फ्या काढायच्या आहेत. लगेच गरम गरम त्या निघत नाहीत. हे पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सहज अशा निघतात आणि अगदी छान तोंडात घालताच विरघळणारी अशी ही खोबऱ्याची बर्फी तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.